जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. मोझरी पशु चिकित्सालय डॉक्टर विना मुक्या जनावरांचे आरोग्य धोक्यात. 2 महिन्यांपासून डॉक्टर गायब. वर्धा जिल्ह्यातील मोझरी शेकापूर येथे लाखो रुपयांची सुसज्ज इमारत उभी. जनावरांसाठी पशु चिकित्सालयही सुरू, पण उपचारासाठी डॉक्टरच नाही. तब्बल 2 महिन्यांपासून मोझरीच्या पशु चिकित्सालयात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यानं शेतकरी आणि गोपालक हवालदिल झालाय. उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना जनावरे आजारी पडत आहे. दुग्ध उत्पादन घटत आहे, मात्र उपचारासाठी डॉक्टरांचा पत्ता नाही. अतिरिक्त पदभार सांभाळणारे अधिकारी कधी येतील याचीही शाश्वती नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुक्या जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून जनावरांवर वेळेवर उपचार न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक गोपालक बंडू गजबे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत धुमणे यांचा आरोप आहे की शासनाने इमारत उभी केली, पण डॉक्टर न दिल्यानं हा दवाखाना केवळ शोपीस ठरलाय. येथील रहिवासी सूर्यकांत धुमणे, माजी ग्रामपंचायत सदस्य. मी मोझरी येथे एक गोपालक असून मागील 2 महिन्यापासून मोझरी पशुसंवर्धन विकास दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे गावातील पशुपालकांचे अत्यंत हाल होत आहे. गुरांवरती विविध प्रकारच्या आजारांना संक्रमित केले असून याची दखल घेऊन जिल्हा परिषद वर्धा यांनी मोझरी शेकापूर येथील गोपालकांसाठी त्वरित वैद्यकीय अधिकारी पशुसंवर्धन यांची नियुक्ती करावी अशी मागणी करीत आहोत. आजारी जनावरांना उपचारासाठी भटकंती करावी लागत असून शेतकऱ्यांचा संयम आता संपत चाललाय. मोझरीच्या पशु चिकित्सालयाला कायमस्वरूपी डॉक्टर कधी मिळणार? मुक्या जनावरांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ प्रशासन कधी थांबवणार? असा संतप्त सवाल आता शेतकरी आणि गोपालकांकडून उपस्थित केला जात आहे. राजू कांबळे, जनसंग्राम न्यूज, शेकापूर, मोझरी.